धारगळच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेन हरमल पंचक्रोशी हायस्कुलान भुरग्यांक स्वर्णप्राशन डोस दिलो। दर म्हयन्याक 300 परस चड विद्यार्थी असो डोस घेतात अशी माहिती दोतोरांनी दिली। पळयात। धारगळचे ऑल इंडिया अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान जे आसा तांचे कडेन म्हयन्याभरा पयलीं आमी वचपाचो योग आयलो, मुद्दामूच गेल्ले। तितल्यो वेवस्था, तितले एकूण योजना पण खूब बरें दिसलें। म्हज्या तेंपार तांकां हांवें जमीन स्पोर्ट्स सिटीची 1.5 लाख दिल्ली, त्यामुळे कितें चल्लां हें म्हाका एक पळोवपाची उमेद आसली। तातूंतसून तांकां एक हे दिती की ताणें तयारी दाखयली। म्हणल्यार आमी तुमी प्रस्ताव दितात जाल्यार आमी मेडिकल कॅम्प घेता, आनी आतां तर ताणें आमकां दर म्हयन्याक घेता म्हणून सांगता। भुरग्यांक काही आसता सगळींच बरीं आसतात अशें ना, पूण ताणें स्वर्णप्राश बीन सगळे भुरग्यांक न्युट्रियंट आसलेल्यो गोश्टी आज मोठ्या प्रमाणार दिल्यात। 200-250 जाणांक स्वर्णप्राश दिला। परत ऑगस्टाच्या अखेरीक ते येतले। म्हयन्याक एकदां येवप अशें तांच्यो तारखो ठरवल्यो आसात। आमी तांचे कडेन MOU सायन केला आनी ताका लागून आमच्या सगळ्या भुरग्यांची निगा आज तशें केवळ जी फावंडेशन स्टेज आसा तीच जाली। आमचे कडेन अन्य भुरगीं आसात, प्रिपरेटरी स्टेजीक आसणारीं आसात, मागीर मिडल आसात, सेकंडरी स्टेज आसा। त्यामुळे सगळ्याच भुरग्यांची एकदां तपासणी आनी तांकां एक विद्यार्थ्यांक सगळ्यांक आमच्या पेडणे तालुक्यान बाबा कसल्यो फॅसिलिटीज आसात ह्योय कळपाक आनी सहज वचपाक हांगा वळख जाली की थंय वचूं शकतात पालक। त्यामुळे भुरग्यां बरोबर आमी पालकांकूय आपयले आनी आयचो पयल्या दिसाचोच पयली फावट हो कार्यक्रम यशस्वी जालो। डॉक्टरांनी भरपूर सहकार्य केलें आनी पयल्या वर्साचे तेंचे स्टुडंट जे आसात आतां पर्यंत तेंच्यो 2 बॅचीस जाल्यो। 2 बॅचीस दुसऱ्या वर्साचे ना, दुसऱ्या वर्सा आनी तिसऱ्या वर्स अंदू फर्स्ट इयराची जॉयन जातली। एक वी वर व्हेरी हॅपी आनी आमच्या भुरग्यांक बरी सुविधा मेळ्ळ्यो। येणाऱ्या काळात आनीक ते आमकां दितले आनी एक भुरग्यांचे ते दर म्हयन्याक येवपाची तयारी दाखयल्या म्हणटकीर फॉलोअप सुद्दां जें आसता, काही ग्रेव हें आसता, प्रॉब्लम्स आसतात, ताजे खातीर फॉलोअप करप हेंवूय सोंपें जातलें आनी पालकांक सदांच शाळेंतसून जावं शकलें जाल्यार बरें आसता। तालुक्यातील शाळांमध्ये आम्ही करतोय, आम्ही स्कूलला अप्रोच करतोय आणि आमचं जे पण प्रोजेक्ट आहे ते त्यांना प्रपोजल आम्ही देतोय आणि स्कूल जर विलिंग असेल आणि पॅरेंट्स जर विलिंग असतील तर ते आम्हाला रिप्लाय देतात आणि त्यानुसार मग आम्ही स्कूलचं एक शेड्यूल घालतो आणि त्यानुसार आम्ही करतोय। काय रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला कुठे? इथे सरांनी आम्हाला सरांच्या स्कूलकडनं आम्हाला एक रिक्विजिशन आलेलं। सर आमच्या संस्थानला आले, त्यांनी भेटले, आमच्या सुविधा बघितल्या आणि ते आल्यानंतर मग आम्ही डिस्कस केलं की आम्हाला इथे जायचं आहे आणि आमचे जे डीन मॅडम आहेत प्रोफेसर सुजाता कदम, त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला असा उपक्रम करायला पाहिजे तर सो दॅट की जे लोक गोव्यामध्ये कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, आम्ही आउटरीचमध्ये आहेत, त्यांना पोहोचू शकत नाही, प्रत्येकाकडे गाडी नाही आहे, ते येऊ शकत नाही त्या दिवशी, म्हणून आम्ही स्कूलला टार्गेट करून स्कूलच्या माध्यमातून हा उपक्रम राबवतो आहे। आणखी किती स्कूल्स आहेत आमच्याकडे? आता सध्या आम्ही दर महिन्याला 3 स्कूल करतो। तर आम्ही लोकशिक्षण स्कूल आहे धारगडला, दादाची वाडीचं एक स्कूल आहे तिथे करतो आहे, विकास हायस्कूल बिरनोडा आहे, नंतर सरांचं पंचकोशी आहे आणि शारदा हायस्कूल आहे आणि आम्ही मागल्या याच्यामध्ये आम्ही ओटवणे स्कूल, असे प्रत्येक स्कूल, दोडा मार्ग असो किंवा पेडणेमचे भगवती स्कूल आहे, सारस्वत विद्यालय, असे आतापर्यंत आम्ही 17-18 स्कूलला आम्ही व्हिजिट करून मोफत चिकित्सा शिबिर आणि सुवर्णप्राशन शिबिर आम्ही आयोजित केलं। गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, समरिता खणगावकार आणि वैष्णवी साळगावकर।